कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरात अंतराई आजीला दिसली। अगं म्हणून तर आजी एवढी अस्वस्थ होती ना, पण तिने घरात कोणालाही काहीही कळू दिलेलं नाही। पण डोंट वरी, हे सत्य आजी फार काळ लपवून ठेवू शकणार नाही। असं तुम्हाला वाटतंय किशोर? मुळात तुम्ही आजींसमोर अंतराईंना आणायलाच नको होतं। खूप चुकीच्या व्यक्तीसमोर तुम्ही अंतराईंना आणलंय। म्हणजे मग कोणासमोर आणायचं होतं? तीच त्यागाचा पुतळा। नक्की कोणाबद्दल बोलतेस तू? दुसरं कोण आहे किशोर? त्यागाचा पुतळा एकच आहे ना आपल्या घरात, ते लीला। तिच्या समोर अंतराईंना आणायला हवं होतं। अगं पण त्यांनी काय होणार आहे दुर्गा? आपल्याला अंतराईला घरी घेऊन जायचंय, आणि हे जर आपण लीलाला सांगितलं असतं तर ती स्वतःच्या पायावर दोंडा का मारून घेईल? घेणार? लीला स्वतःच्या पायावर अगदी आनंदाने धोंडा पाडून घेणार। लीला आहे ती, तिला चांगलीच ओळखते मी। पण तिला जेव्हा हे कळेल ना की एजंटचं जिच्यावर जीवापाड प्रेम आहे, त्या अंतराई जिवंत आहेत, तेव्हा ती स्वतःच्या संसाराचा त्याग करून एजंटना त्यांचं पहिलं प्रेम मिळावं आणि अंतराईंना त्यांचा हक्क मिळावा म्हणून अंतराईंना घरात घेऊन येणार। तिला असंच वाटेल की ती हा जो त्याग करते ना, त्यामुळे एजे आणि आजी तिच्यावर खूप खुश होतील, तिला अगदी डोक्यावर घेतील, तिला हवं ते करतील। पण यावेळी तसं होणार नाही। एकदा का अंतराई घरात आल्या की सगळं घर अंतराईंच्या बाजूने होईल। तिला माहित नाहीये, पण एजेंटच्या आयुष्यातली अंतराईंची जागा आणि आपल्या घरातल्या सगळ्यांच्या मनात अंतराईंबद्दल जे प्रेम आहे ना, त्याची जागा कधीच कोणीच घेऊ शकत नाही, हे लीला सुद्धा नाही। बरोबर आहे दुर्गा तुझं। ही पॉसिबिलिटी माझ्या लक्षातच आली नव्हती। तू तर माझ्या पुढची निघालीस। मी तुला म्हटलं होतं ना, तुझी जर साथ मिळाली तर आपल्या दोघांना कोणीच हरवू शकत नाही। किशोर, माझं बाळ नसताना गेलं तर मी कदाचित तुमची साथ नसती दिली, पण त्या लीलामुळे माझं बाळ गेलंय आणि सगळे तिच्याच बाजूने होते। आता बस, आता मीही कुणाचाच विचार करणार नाही। आता माझ्या आयुष्यातलं फक्त एकच ध्येय असेल, मी घरातल्या कुणालाच आनंदाने जगू देणार नाही। हॅलो, हा बोल ना। बर, ठीक आहे, आम्ही निघतो लगेच। हो। काय झालं? आपल्याला घरी जावं लागेल, फोन आला होता। चल। एजे, तुमची कॉफी। एजे, तुम्ही काळजी नका करू, आजी होतील बऱ्या, आणि ताप पण उतरेल हळूहळू। एजे, काय झालं? बऱ्यात ना आजी? डॉक्टर काय म्हणाले? आईने खूप स्ट्रेस घेतला म्हणून तुला ताप आलाय। मी बघून येते त्यांना। नाही, थांब दुर्गा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे। बोला ना।
दुर्गा आईची तब्येत खूपच खराब आहे. तिला हे घर सोडून गेली, त्याच्यामुळे तिला खूप त्रास झालाय. माझी एक रिक्वेस्ट होती की तू लीलाला घरी परत येऊ द्यावं. निदान आईसाठी तरी माझी रिक्वेस्ट आहे का? वाय लीलाची बाजू घेऊन तू माझं काम सोपं केलंस. दुर्गासमोर तू जितके वेळा लीलाचं नाव काढशील तितके वेळा दुर्गाच्या मनात लीलाबद्दल असलेला राग अजून वाढत जाईल. दुर्गा, सिरियसली एजे, तुम्हाला खरंच असं वाटतं की मी लीलाला परत घरी येऊ देण्यासाठी हो म्हणणार आहे? मला मान्य आहे की आजी बऱ्या नाहीयेत, पण एजे तुम्ही तिला घरी आणू पाहताय म्हणजे माझ्या कुठल्याच म्हणण्याला काही व्हॅल्यूच नाहीये का घरात? तिच्यामुळे मला एवढं दुःख झालंय त्याचं काही वाटत नाहीये तुम्हाला? हे बघ दुर्गा, असं काही नाहीये. तू उगाच मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करू नकोस आता. ओके? माझ्या आयुष्यातला तो काळा दिवस विसरण्याचा मी आतोनात प्रयत्न करतीये मी प्रयत्न, पण तुम्ही सगळे जर असं सारखं सारखं तिचं नाव माझ्यासमोर घेत राहिला तर मला त्रास होतोय त्याचा. मला खरंच त्रास होतोय आणि हे असंच चालू राहिलं तर मी नाही विसरू शकणार काहीच. लीला, ती आली, मंदिरात आले. लीला, ती आली, ती आली मंदिरात. बघितलंस, हे सगळं अंतराईमुळे होत आहे. आजीने परत एकदा अंतराईला बघितलं म्हणून ती आजारी पडली. दुर्गा, एक काम कर, तू जरा ना दाराच्या इकडे जाऊन थांब. मला एक छोटंसं काम आहे. तू लक्ष ठेव दाराच्या इकडे. जा. झालं का? हो, एक झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.